आज सकाळी आहे ना, बुर्जी घरात बनत होती आणि बुर्जी बनता बनता एक लहानपणीचा मला किस्सा आठवला. मित्रांनो, एकदा काय झालं माहिती आहे, माझ्या आईने आय थिंक मी 9वी-10वी ला असेन आणि मला फर्स्ट टाईम बाजारात पाठवलेलं. हातात एक पिशवी दिली आणि सांगितलं, "खालून येताना आहे ना, 1 किलो कांदे, 1 किलो बटाटा घ्यायचा आहे, 2 नारळ घ्यायचे आहेत आणि अंडी घेऊन यायची आणि 1 किलो टोमॅटो घेऊन यायचे आहेत." मित्रांनो, जसं आपल्याला माहीत असतं ना, की लास्टचा सिक्वेन्स आपल्याला पहिला लक्षात राहतो. माझ्याबरोबर पण अगदी तसंच झालं. मी माझ्या त्या पिशवीमध्ये सर्वात पहिली अंडी घेतली, मग टोमॅटो घेतले, त्याच्यावरती मी नारळ ठेवले आणि त्याच्यावरती 1 किलो कांदा आणि 1 किलो बटाटे टाकले. अर्थातच ह्याचा रिझल्ट काय झाला असेल तुम्हाला कळलं असेल, पिशवीतच बुर्जी बनायला सुरुवात झालेली. मित्रांनो, अंडी फुटली गेली. हे का झालं मित्रांनो? हसण्यासारखी गोष्ट आहे, खरंच हसण्यासारखी गोष्ट आहे. पण आपण ॲक्चुअली प्रॅक्टिकल लाईफमध्ये पण आता तेच करतोय. आपला जो फायनान्शियल पिरॅमिड असतो ना, त्या फायनान्शियल पिरॅमिडमध्ये पण जो लेयर्स असतात ना, ते लेयर वाईज नाही जात आहोत आपण. आपण पहिला लेयर जो आहे ना, तो प्रोटेक्शन आहे. आपण प्रोटेक्शन नाही ठेवत. म्हणजे जर त्या पिशवीमध्ये मी पहिले कांदे आणि बटाटे भरले असते, स्ट्रॉंग लेयर, माझं प्रोटेक्शन जर मी केलं असतं ना, तर कदाचित माझी अंडी फुटली नसती, माझे टोमॅटो पिचकले नसते. मित्रांनो, हेच आपण प्रॅक्टिकल लाईफमध्ये करतोय. आपण सर्वात पहिली इन्व्हेस्टमेंट करायला जातो म्युच्युअल फंडमध्ये. डेफिनेटली करावी, रिटर्न्स चांगले येतात, पण तो सर्वात वरचा लेयर आहे. त्याच्या खाली एक लेयर येतो जिथे हार्ड, म्हणजे तुम्हाला ना डेफिनेटली गॅरंटीड रिटर्न आले पाहिजे असा एक लेयर असतो, ज्याच्यामध्ये तुम्ही लाईफ इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, तुम्ही बॉन्ड्समध्ये, तुम्ही प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचा जो अस्पेक्ट आहे ना, जो बेस आहे तुमचा, तो आहे प्रोटेक्शन. प्रोटेक्शनमध्ये मी सर्वात पहिलं म्हणतो की तुमच्या आयुष्यात सर्वात पहिलं मेडिक्लेम इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हा जर अस्पेक्ट नसेल ना, तर कदाचित हे वरचे सगळे लेयर्स जे आहेत ना, जसं दहीहंडीचा खालचा थर जर कोसळला तर वरचे थर पण कोसळतात. एक्झॅक्टली तसंच होणार. जर प्रोटेक्शनचा लेयर जर नीट नसेल ना तुमचा पहिलाच, तर तुम्ही जी ही सगळी इन्व्हेस्टमेंट केली आहे ना, कदाचित ती ब्रेक करून तुम्हाला ह्या प्रोटेक्शनसाठीच इन्व्हेस्ट करावी लागणार आहे पुन्हा. त्यामुळे सर्वात पहिला जो लेयर जो तुमचा असणार आहे ना इन्व्हेस्टमेंटचा, तो असणार आहे डेफिनेटली हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स. मित्रांनो, जर हा तुमचा फायनान्शियल पिरॅमिड अतिशय व्यवस्थितरित्या तुम्हाला जर आखून द्यायचं असेल, फायनान्शियल प्लॅनिंग जर करायचं असेल, माझं नाव आहे हितेंद्र वक्कर. 9769788763 माझं चॅनल आहे आपला शुभचिंतक. असेच काही व्हिडिओज मी टाकत असतो रेग्युलरली. माझ्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा. असेच व्हिडिओ अपडेट्स घेत राहा. थँक्यू सो मच.